नमस्कार मंडळी. बघा, मांसाहार तर बरेच जण करतात आणि श्रीकृष्णांनी याविषयी एक सुंदर अशी कथा सांगितलेली आहे. ती कथा तर आपण पुढे ऐकणारच आहोत. पण हिंदू धर्मग्रंथात मांसाहाराला तामसी भोजन म्हटलं जातं. मांसाहार केल्याने बुद्धी भ्रष्ट होते असंही मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार आजकाल अज्ञानामुळे लोक मांसाहार करणे पसंत करतात. कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मांस खाणे योग्य की अयोग्य हे भगवान श्रीकृष्णांच्या कथेवरून समजून घेता येईल. एके दिवशी श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर बसून बासरी वाजवत होते. त्याच वेळी एक हरीण धावत आले आणि ते हरीण श्रीकृष्णाच्या मागे लपले. हरीण घाबरलेले पाहून श्रीकृष्णाने त्याला विचारले की तू इतका का घाबरला आहेस? तेवढ्यात तिथे एक शिकारी आला. तेव्हा शिकारी श्रीकृष्णाला म्हणाला, हे हरीण माझे शिकार आहे, ते मला दे. श्रीकृष्ण म्हणाले, हे हरीण तुझे कसे होईल? कोणत्याही सजीवावर पहिला हक्क हा त्याचा स्वतःचा हक्क आहे. शिकारी पुन्हा म्हणाला, मी हे हरीण शिजवून खाईन. तू काहीही ज्ञान देऊ नकोस आणि मूकपणे हरण माझ्या स्वाधीन कर. श्रीकृष्णाने शिकारीला समजावून सांगितले की कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे. श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून शिकारी म्हणाला, मी कधीच वेदांचा अभ्यास केलेला नाही. मग मांस खाणे हे पाप आहे की पुण्य हे मला कसे कळणार? राजेही शिकार करतात, ते पाप मानत नाहीत. त्यानंतर श्रीकृष्णाने शिकारीला एका कथेद्वारे समजून सांगितले. ती कथा अशी, मगध देशाची गोष्ट. श्रीकृष्णाने शिकारीला सांगितलेल्या कथेनुसार एकदा मगध राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये त्या वर्षी मगधमध्ये अन्नधान्याचे उत्पन्न झाले नाही. राजा मनात विचार करू लागला की या समस्येवर लवकर उपाय शोधला नाही तर लोक उपाशी मरतील. त्यानंतर राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना सभागृहात बोलावले. राजाने सर्वांना विचारले की या समस्येतून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा उपाय कोणता? तेव्हा एक मंत्री उठला आणि म्हणाला, महाराज, यावेळी सर्वात स्वस्त आणि उत्तम अन्न फक्त मांसच असू शकते. तांदूळ, गहू इत्यादी पिकवण्यासाठी खूप वेळ आणि खर्च लागतो. त्यावेळी मगधचा प्रधान मात्र गप्पच होता. राजाने विचारल्यावर तो म्हणाला, महाराज, माझ्या मते मांस हे स्वस्त किंवा उत्तम अन्न नाही. मी उद्या या विषयावर माझे मत तुमच्यासमोर मांडू शकेन. मला आज वेळ हवा आहे. राजाने पंतप्रधानांचे म्हणणे मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. 2 तोळे मांसाची किंमत. मग त्याच दिवशी रात्री ते त्या मंत्र्याच्या घरी पोचले, ज्याने राजाला मांस हे सर्वोत्तम अन्न असल्याचे सांगितले होते. पंतप्रधानांनी त्या मंत्र्याला संध्याकाळी आजारी पडल्याचे सांगितले. त्याची प्रकृती अत्यंत वाईट आहे. वैद्यजींनी म्हटले आहे की जर एखाद्या शक्तिशाली माणसाने 2 तोळे मांस मिळाले तर महाराज लवकर बरे होतील. तुम्ही राजाच्या सर्वात जवळ आहात आणि तुम्ही तुमच्या शरीरातील 2 तोळे मांस देऊन राजाला आता वाचवू शकता. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला या 2 तोळे मांसाच्या बदल्यात 1 लाख सोन्याची नाणी देऊ शकतो. मी तुमच्या नावावर मोठी संपत्ती देईन. प्रधानांचे म्हणणे ऐकून ते ताबडतोब घरात गेले आणि 1 लाखाची सोन्याची नाणी घेऊन प्रधानांकडे आले. प्रधानांना 1 लाख सोन्याची नाणी देताना ते म्हणाले,
महाराज, या सोन्याच्या नाण्याने दुसऱ्यांचे मांस विकत घ्या आणि मला जीवदान द्या. त्यानंतर प्रधान एक एक करून सर्व मंत्र्याच्या घरी गेले आणि त्यांना 2 तोळे मांस देण्यास सांगितले. एकाही मंत्र्याने मांस देण्यास मान्य केले नाही. या उलट प्रत्येकी 1,00,000 नाणी पंतप्रधानांना दिली. आता मांसाहार पाप की पुण्य. दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री वेळेपूर्वीच राज्यसभेत हजर झाले. राजाची तब्येत बरी आहे की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते. काही वेळाने राजा येऊन सिंहासनावर बसला. राजाला स्वस्थ पाहून सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले. त्यानंतर प्रधानांनी राजासमोर 1 कोटी सोन्याची नाणी ठेवली. राजाने पंतप्रधानाला विचारले, एवढा पैसा आला कुठून? तेव्हा प्रधान म्हणाले, महाराज, 2 तोळे मांसाच्या बदल्यात हे सर्व पैसे मी जमा केले आहेत. सर्वच मंत्र्यांनी जीव वाचवण्यासाठी ही किंमत मोजली आहे. आता तुम्हीच सांगा साहेब, मांस स्वस्त की महाग? प्रधान काय म्हणाले ते राजाला समजले. तेव्हा मगधच्या राजाने लोकांना कष्ट करण्याची विनंती केली. काही दिवसांनी लोकांच्या मेहनतीमुळे मगधची शेत पिकांनी भरून वाहू लागली आणि अन्न संकटही संपलं. ही गोष्ट ऐकल्यानंतर शिकारीने मांसाहारही सोडला आणि शिकार करणेही सोडले. तर एका शिकाऱ्याला श्रीकृष्णाने एका कथेद्वारे कसा संबोध दिला किंवा त्याला कसं महत्त्व पटवून दिलं, मुक्या प्राण्यांचा जीव घेणं हे किती पाप आहे हे पटवून दिलं आणि मांसाहार करणे पाप की पुण्य हे तुम्हालाही समजलं असेल. तर ही कथा, छोटीशी कथा तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरेच तुमचे धन्यवाद. झालेली सेवा मी स्वामींचरणी, श्रीकृष्णाच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशा सुंदर छान कथा किंवा छान माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि कथा आवडली असेल तर पुन्हा एकदा सांगते, एक लाईक करायला विसरू नका. आणि ही कथा कशी वाटली, यातून तुम्हाला काय बोध भेटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला कोणत्या कथेवरती, कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील, माहिती हवी असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.